घाई असेल, वेळ कमी असेल तर अशा प्रकारची बिर्याणी आपण बनवून बघू शकता. खूप टेस्टी आहे. ह्याला थोडं वाटण नाही केलं तरी चालतं, पण अख्खा मसाल्यामध्ये बिर्याणी करून बघू. हा मी भरपूर कांदा कापला आहे आणि तेलामध्ये ना खडा मसाला मी टाकला आहे आणि कांदा फ्राय करतो आहे. हा अचानक बेत ठरला आहे त्याच्यामुळं जायचं हे बिर्याणी करायला लागलो की दम बिर्याणी वगैरे नाही, ही झटपट बनणारी आहे. हे बघा, कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे अद्रक लसूण कोथिंबीर चेसून घेतले, कुटून घेतले आणि ते चिकनला पण लावलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण मसाल्यामध्ये पण थोडं टाकले ते. आणि कांदा आता चांगलं भाजायचं आहे लाल होईपर्यंत आणि टोमॅटो टाकायचा आहे आता त्याच्यामध्ये. टोमॅटो कापते. आता तेलामध्ये टोमॅटो टाकला आहे, त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. शिजतो तो तेलामध्ये थोडं मिसळ मीठ टाकून त्याला आपण हलवायचं आहे आणि झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळं टमाटर मऊ होतो. आणि आता आपण टाकतो आहे हळद, मिरची, गरम मसाला टाकतो आहे, मिरची पावडर टाकतो आहे आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. माझी वहिनी खूपच सुगरण आहे, स्वयंपाक मस्त बनवते. आणि आम्ही आमच्या वहिनीकडे गेलो त्या दिवशीच हा अचानक बेत ठरला. हा गरम मसाला टाकलेला आहे वरतून आणि त्याला चांगलं भाजायचं आहे. आणि तांदूळ आपण घेतले आणि त्याला धुवून भिजत ठेवले. आता हा मसाला भाजतोय, चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव उतरेल आणि बिर्याणी चांगली होईल. झटपट आपल्याला करायचं असेल तर हा उपाय सोपा आहे. मीठ टाकले त्याच्यामध्ये आणि हलवायचं आहे त्याला चांगलं. आता बघा कढईने तेल सुटायला लागले आणि दिसतंय. आता त्याच्यामध्ये चिकन टाकू. धुवून स्वच्छ करून त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकनला, हळद मीठ वगैरे लावून. चिकन टाकून परत एकदा त्याला फिरवायचं, फिरवून घेऊ. कधी कधी वाटण न करता असे पण बिर्याणी करून बघा तुम्ही, खूप मस्त लागते, टेस्टी पण बनते. ह्याला मिक्स करणार आहोत चांगलं. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला, त्याचं पाणी आटेपर्यंत आणि त्याला मसाला लागेपर्यंत. झाकण ठेवलं आहे थोडा वेळ आणि त्याला थोडं शिजू दिलं आहे म्हणजे त्याचं अंगचं पाणी. हां, हे बघा कसं गरम मसाला आहे, चिकन म्हणजे शिजलं ते, त्याचं पाणी आटलं आहे, मसाला पण एकजीव झाला आहे चांगला. आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ धुवून ठेवलेलं तांदूळ टाकलं त्याच्यामध्ये. 4 ग्लास तांदूळ असेल तर 8 ग्लास पाणी गरम त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तांदूळ स्वच्छ करून ते ठेवलेलं होतं भिजत धुवून. त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आता, की जेणेकरून त्याचा मसाला सगळीकडे लागेल म्हणजे चव उतरेल. थोडं परतायचं आहे त्याला मसाल्यामध्ये, मिक्स करायचं आहे त्याला.
हां, आणि आता गरम पाणी ओतलं आहे. मी सांगितलं ना तुम्हाला 4 ग्लास जर असेल हे तांदूळ तर 8 ग्लास पाणी ओतायचे आहेत. आणि नंतर भात हा बघा, हे बघा बिर्याणी. आता ह्याच्यावरती कोथिंबीर